रात्री जेवण करून आपल्या झोपडीतल्या छोट्याशा घरात झोपलेली दोन भावंड. त्यांना आपण कदाचित उद्याचा दिवस पाहूही शकणार नाही याची जाणीवही नव्हती. रात्रीतच होत्याचं नव्हतं झालं. या दोन्ही मुलांवर त्यांच्याच हैवान वडिलांनी निर्घृण पद्धतीनं कुऱ्हाडीने वार केले आणि स्वतः मात्र जंगलात लपून बसला. हे सगळं झाल्याच्या नंतर आता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पोलिसांकडून तपास केला जातोय. नेमकं हे प्रकरण कुठे घडलंय, का घडलेलं आहे, या सगळ्या मागची कारणं काय आणि पोलिसांचा तपास कुठपर्यंत आलाय हेच जाणून घेऊयात. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. ही दुर्दैवी घटना घडली आहे ती जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये असलेल्या वडती नावाच्या गावामध्ये. याच गावामध्ये असलेल्या आदिवासी पाड्याच्या जवळ हे भिलाला कुटुंबाचं घर होतं. या कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख अर्थातच या निष्पाप मुलांचा मारेकरी असलेला त्यांचाच नराधम आरोपी बाप अर्थात सुभाष भिलाला हा वास्तव्याला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत आणि काही दिवसांपासून तो कारागृहामध्ये होता अशी ही माहिती समोर आली आहे. गेल्या 10 दिवसांपूर्वीच तो कारागृहामधून बाहेर आलेला होता. बाहेर आल्याच्या नंतर तो थेट आपल्या घरी पोहोचला आणि त्यानंतर आपलाच हा बाप आपल्या सोबतच असं काहीतरी वागेल हे कदाचित या मुलांना वाटलंही नव्हतं. 2 दिवसांपूर्वी ही मुलं नेहमीप्रमाणे जेवण वगैरे आटपून संध्याकाळच्या वेळेस झोपी गेलेली होती. यामध्ये मीरा नावाची 14 वर्षांची मुलगी आणि 11 वर्षांचा रामू नावाचा मुलगाही होता. हे दोघेही झोपल्याच्या नंतर मध्यरात्री अचानकच या राक्षसाला काय सुचलं हे ठाऊक नाही, पण त्यानं जवळ असलेली धारधार कुऱ्हाड घेतली आणि आपल्याच दोन्ही मुलांवर वार केले. ही दोन्ही मुलं अर्थातच गाढ झोपेत होती, त्यामुळे त्यांना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी किंवा आरडाओरडा करण्याचा वेळ सुद्धा मिळाला नाही. या सगळ्याच्या नंतर या राक्षसाला हे ठाऊक होतं की आपण खूप मोठा गुन्हा केलाय. त्यामुळे तो घटनास्थळावरून थेटपणे पसार झाला. कुठे गेला होता तर जंगलात गेलेला होता. जंगलातून तो आजूबाजूच्या भागात असलेल्या शेतात वगैरे सुद्धा लपून बसलेला होता. मात्र ही घटना उघडकीस कशी आली तर आता हे सगळं घडलेलं होतं ते मध्यरात्री ते पहाटेच्या वेळेस हे सगळं घडलं आणि त्यानंतर याच रामूचा म्हणजे जो 10 वर्षांचा 11 वर्षांचा मुलगा आहे या घटनेतला, त्या रामूचा एक मित्र त्याला गोट्या खेळण्यासाठी म्हणून बोलवायला त्याच्या घरी पोहोचला आणि घरी पोहोचल्याच्या नंतर जे काही दृश्य त्यानं पाहिलं त्यानंतर तो अक्षरशः हादरून गेलेला होता. रामूच्या मित्रानं रामू आणि त्याच्या बहिणीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं. त्यानं लागलीच गावात जाऊन मोठ्या लोकांना बोलवून घेतलं. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आणि थोडंसं निरीक्षण केल्याच्या नंतर पोलिसांना असं जाणवलं की जी मुलगी आहे मीरा तिचा जागीच मृत्यू झालाय. मात्र जो रामू आहे त्याचे श्वास अजूनही चालू होते. तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्यामुळे त्याला तातडीनं जळगावला हलवण्यात आलं. तिथे त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. सुदैवाची गोष्ट आहे की रामू अजूनही उपचारांना प्रतिसाद देतोय. मात्र जी 14 वर्षांची मुलगी होती तिचा या सगळ्यामध्ये निष्पाप मुलीचा या बळी गेलेला पाहायला मिळतोय. हे सगळं घडल्याच्या नंतर पोलिसांनी मात्र तातडीनं गुन्हा दाखल करून घेतला. आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळी पथकं सुद्धा रवाना केली. जेव्हा हा आरोपी जंगलाच्या दिशेनं किंवा शेताच्या दिशेनं गेलाय हे पोलिसांना कळलं. पोलिसांनी ठिकठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं आणि आता या आरोपीला बेड्या ठोकल्याची माहिती सुद्धा समोर येते. पोलिसांकडून तपास केला जातोय. या बापानं स्वतःच्याच मुलाला संपवण्याचा निर्णय नेमका का घेतला असेल, या सगळ्या मागे नेमकी कारणं काय आहेत, या सगळ्याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जातोय. पोलिसांच्या तपासात आणखी काय काय निष्पन्न होत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र ही घटना घडल्याच्या नंतर संपूर्ण तालुक्यामध्ये एकच शोककळा पसरलेली पाहायला मिळते. निष्पाप मुलांच्या बाबतीत आपल्याच मुलांच्या बाबतीत असं एखादा वडील का करू शकतो हाच प्रश्न आता प्रत्येकाला पडला आणि त्यानं जे काही केलंय त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी अशी मागणी सुद्धा आता जोर धरताना पाहायला मिळते. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.